हॅलो गाईज. तर मी ब्लॉग बनायला सुरुवात केलं आहे, डबल म्हणजे कमबॅक केलं आहे. तर खरं सांगितलं ना, मला मराठी पण नीट येत नाही, इंग्लिश पण नीट बोलता येत नाही आणि हसता पण येत नाही. म्हणजे काय आपल्या पर्सनॅलिटीमध्ये काही युनिक नाही बाबा. आपण नॉर्मल माणसापेक्षा पण नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. तर आजपासून आपला एक पोर्टफोलिओ ब्लॉग बनायला सुरुवात केली आहे मी. तर खरं तर माझं कधी बॅकग्राऊंड पण चांगलं नसते, तरी पण मला ब्लॉग बनायचे का. खरं तर मी माझ्या जवळच्या लोकांसाठी मी कधी ब्लॉग बनवत नाही, कारण की आपल्याला आवडत नाही ते, कारण की स्वतः. तर मी हे ब्लॉग माझ्या जवळच्या लोकांसाठी नाही बनवत. खरं तर तुम्ही बघू नका. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बघू नका माझे ब्लॉग. आणि आणि माझ्या ब्लॉगमध्ये काहीही इंटरेस्टिंग नसतंय, तर तुम्ही ब्लॉग बघण्याचा काही विषयच येत नाही. खरं सांगू का, मी माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला ना आणि व्हिडिओ एकदा एडिट तो करीतच नाही मी, पण एडिट केला बाबा, तर मी मी स्वतःसुद्धा माझा व्हिडिओ मी बघत नाही कधी. तुम्ही चुत्या आहात, तुम्ही बघाच नका माझा ब्लॉग. आणि आणखी आणखी तर काय नाही, म्हणजे बाकी सगळं ठीकठाक आहे. आणि मी माझं जीवनचर्या म्हणजे माझ्या ब्लॉगमधून मी साजरा करतो यार. आणि खरं तर यार, खरं सांगू शकत नाही आणखी पण. आणि आता काय नाही, एवढंच आहे. तर आणि घराच्या बाहेर निघलं तर लाज वाटते यार ब्लॉग बनायला सुद्धा, कळलं. तर इथं मस्त थोडं बॅकग्राऊंड होतं चांगलं थोडं, तर तिथं पण आपण काय व्हिडिओ बनवू शकत नाही, अशी परिस्थिती. आणि आणखी एक गोष्ट, आपल्या क्रशने आपलं चॅनल व्हिजिट केलं आहे असं माहीत झालं आहे मला. तर तिच्यासाठी चॅनलच बदलून टाकू, आता दुसरं चॅनलवर ब्लॉग बनायला सुरुवात केले. आणि एकदम असं ब्लॉग करतो, इंडियालाच ब्लॉग करायला लागत, बट आपले व्ह्यूअर्स इंडियाचे नाही आहे असं मला वाटते. ओके.